बरकत, हे बरकत, राणा तू आणि आता ए अरे इतनी रात को तू इधर क्यों आया? तुला येळ द्यायला आलोय। मैं कुछ समझा नहीं। ते मागच्या काही दिवस मी त्या स्कॉलरशिपच्या कामात अडकलो होतो, तुला येळ तिथं आला नाही। मला समधी कामं तुझ्यावर पडली, चिडचिड झाली असेल ना तुझी। बर मग मी आपल्या माझ्याच नादात म्हणून तुला येळ द्यायला आलोय। अरे वय की ते सगळं काल, आता बोल की पुढचं काय ते एकदाच सांगितलं ना वा, तुला येळ द्यायला आलोय। अरे राणा राणा ती काय येळ आहे का येळ द्यायची? अरे किती वाजले ते बघितलंस का? ते महत्वाचं नाही, येळ देणं महत्वाचं। थोडासा वेळ आणि कौतुकाचे 2 शब्द ह्याचं तेल पाणी असेल ना तर कोणत्याच नात्याला गंज चढत नाही। हा, आणि येळीच तेल पाणी केली तर कुठल्या बी नात्याला गंज चढत नाही। अरे काय लावलीस तू एवढ्या रात्रीच? बरं आहेस ना? ए तुम्हाला येळ द्यायला दे, अरे नाहीतर गंज चढल। ए राणा हे बघ, गंज चढला तर मी पॉलिश पेपर घेऊन त्याला घासून काढतो। बरं असला येळ काय मला देऊ नको बाबा, जा तिकडे, मला झोपू दे तिकडे, जा। ए मी इथेच बसून राहणार, मला काय येळ देण्याची मतलब। अरे जसं तुझ्या मनात असेल तसं कर। बरकत, अरे झोप की झोपू दे। ए बरकत, आता काय? अरे किती वेळ झाला? अरे अरे आता देणार आहे तू सगळा दे की, किती झाला ते कशाला विचारतोस? ते अरे घरच्यांना बी येळ द्यायला नको काय? ए हा अरे ए बरकत, बरकत, काय रे? मला पास एवढा, आता बाकीचा राहिला येळ आहे तू घरच्यांना दे, जा जाऊन झोप जा। पण असं काय करतोस? ए बाबा आता परबीर काय नको, जा झोप जा। अरे ऐक की, ए राणा अरे झोपून दे की रे बाबा मला। आणि हे बघ, परत जा सर आजच्याला आलास तर तर मी मी तर तर मी हिरीत उडी मारीन। जा झोप जा। अरे ते मी तुला ढकलत नव्हतो, ते नको मारू हिरी थोडी, मी जातो घरला, झोप। हा बाबा तुम्ही अजून जागे कसे? चहा प्यायचंय? आत्ता आई ओरडेल ना। झोपलीये ती, आणि घाबरू नकोस, मी चहात साखर घालणार नाही, मग तर झालं। माझ्या हातचा स्पेशल चहा बनवतो आज, चल। अंजली, रात्री जेवण झाल्यानंतर चहा पिण्यातली मजा काही वेगळीच असते, है की नाही? तुला एक गंमत सांगतो। काही वर्षांपूर्वी, म्हणजे तुझा अजून जन्मही झाला नव्हता ना, तेव्हा मला आणि इंदूला ही सवय होती।
रात्री जेवण झालं की आम्ही गप्पा मारत बसायचो आणि तेव्हा अर्धा अर्धा कप चहा प्यायचो. पण नंतर तुझी आजी आपल्या घरी राहायला आली आणि तिला हे आवडेल की नाही हे आम्हाला कळेना. मग आम्ही काय करायला लागलो माहिती आहे? ती झोपली की चोरून चहा प्यायचो. खरंच? पण एकदा आमची ही चोरी सापडली बापरे. आणि त्यानंतर इंदूनं रात्रीचं चहा पिणं बंद केलं ते केलंच. पण अंजली, चोरून चहा पिण्यात एक वेगळीच गंमत असते. हा, खर तर आमच्यासाठी चहा हा एक निव्वळ बहाणा होता. त्या निमित्तानं आम्हाला एकमेकांना आमचा असा वेळ देता यायचा. दिवसभराच्या घाई गडबडीत आणि कोलाहलात हरवलेला. ते सगळं ठीक आहे. तेव्हा तुम्हाला आजीने पकडलं होतं. आता आईने पकडलं तर? अगं बघ तर खूपच गंमत येईल. मी बाकी काही नाही करणार. मी फक्त तिला विचारेन, काय आठवतात का जुने दिवस? अंजली, तुला काय वाटतंय? काय? मी इंदू समोर का चहा पितो? का त्यात साखर घालतो? का म्हणजे? तुम्हाला गोड आवडतं म्हणून? कारण मी तसं केलं की तुझ्या आईला माझ्यावर ओरडण्याचा एक चान्स मिळतो आणि मला ते ऐकायला आवडतं. वा, मस्त झालाय चहा. माझ्या तब्येतीची काळजी मी घेत नाही तर ती घेते असा तिचा ठाम विश्वास आहे आणि मला तुझा पाहायला आवडतं. आता हे काय नवीनच? माझ्या तब्येतीची काळजी घेण्यात जे सुख तिला मिळतं ना ते मी तिच्यापासून काय हिरावून घेऊ. आणि तसंच बघायला गेलं तर आजपर्यंत माझ्या सततच्या बदल्यांशिवाय मी तिला दुसरं काही दिलेलंच नाही. निदान हे सुख तरी देऊ शकतो. बाबा, बरं झालं आपण आता चहा प्यायलो. नाहीतर हा छानसा क्षण मी मिस केला असता ना. पण मी आता ठरवलंय असे छान छान क्षण कायम सेलिब्रेट करायचे. अंजली, माणसाचा आनंद खरं तर असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतो ग. फक्त त्या एन्जॉय करायला आपल्याला वेळ काढावा लागतो. आपल्याला मिळालेला वेळ फार मूल्यवान आहे आणि नात्यांना बाकी काही नको असतं. एकमेकांसाठी थोडासा वेळ द्यावा लागतो इतकंच. कुठल्याही नात्याला ना थोडासा वेळ हवा असतो. त्या नात्याचा स्वतःचा असा वेळ. कुठल्याही नात्याला ना थोडासा वेळ हवा असतो. त्या नात्याचा स्वतःचा असा वेळ. नवरा बायकोच कशाला, दुसरं कोणतंही नातं घ्या ना. आई, मावशी, बाबा, आत्या, मामा, मामी, मित्र. त्या नात्यातल्या माणसांना त्यांचा वेळ द्या. थोडासा वेळ आणि कौतुकाचे 2 शब्द ह्याचं तेल पाणी असेल ना तर कोणत्याच नात्याला गंज चढत नाही. दादा का तुम्हाला फोन लावता येतो काय? येतो की. तात्याच्या दुकानात ना लई वेळा लावते मी माझ्या बहिणीला फोन. मग मला एक फोन लावून द्या की. आबांना
कुणाचा फोन? हॅलो आबा राणा, काय रे समद नीट आहे ना व? हा समजा नीट आहे, काळजी करायचं काय बी कारण नाही. नाही अरे तू कधी फोन करत नाहीस, जे आहे ते समोरच बोलतोय. आज एवढ्या रात्री फोन केला म्हणून विचारलं. काही नाही, मला वाटलं तुम्हाला जरा येळ द्यावा. येळ? कसला येळ? ते तुम्ही आपलं सारखं कामात असतात आणि घरी आल्यावर मी कामात, आपलं बोलणंच होत नाही. म्हणून म्हणलं कामं काय कायमचीच असतात, पण ठरवून आबांना येळ द्यायचा. येळ दिल्यावर नातं चांगलं राहतं. तुझं बोलणं ऐकून बरं वाटलं. तुझ्या आईची आठवण आली. नाही नाही, आमची काय काळजी करू नका, आम्ही ठीक आहे. तुम्ही बी आराम करा. बर ठेवू काय? ठेवा ठेवा. हळूहळू सुधारायला लागले पोरग. गोदाक्का लई भारी झालेत पव. आणि देऊ काय? नाही नको, अग बस तालमीत जायचं ना. निघतो मी. हा अरे थांब, खाल्लेलं जिरू तरी दे की जरा. का निघालास तालमीला? फिरायला या कुणाकडे आहे? अगं तालमी नंतर शेतावर बी जायचंय. निहारी केल्यावर 2 घटका बसायला माझ्याकडे येळ नाही आणि म्हण मला येळ देणार. अगं देणारच आहे की. हा पण तालमीला बी यायला दिला पाहिजे की नको? हा संध्याकाळी तुला यायला देतो, चालेल? जरा कोण बोललं की लगेच मनाला लावून घेतोयस बघ. अरे उगीच म्हटलं म्या, जातो तालमीला. खरं ना वा? राणा, जगाच्या पाठीवर तू कुठं बी असलास तर माझ्या जवळच असणार आहेस. चल जा चल. ये. सूरज, बरं झालं आलास. चल न्याहारी करून घे. काय आहे? हवं आहेत. हो अगं छातीत जळजळते. कशानं रे? तब्येत बरी आहे ना हो तुझी? तिला काय दाढ भरल्या? अरे मग उपाशी पोटी जाऊन ये, जरा खाऊन जा. हे बघ गोदाक्का, एक तर छातीत जळजळते, त्यात तुला इडले येत नाहीत. अगं मग खातो की कुठेतरी बाहेर जाऊन? आपण हिने विचारलं तर खाल्ले म्हणून सांग. काय सूरज, अरे लय दिस झालं तुला एक सांगायचं म्हणते मी. गोदाक्का आता नको. अगं आधीच गडबडीत आहे मी, डोसक्याला टेन्शन आहे. परत न गावा तर सांग. आणि हिनं काय विचारलं तर काय सांगायचं ध्यानात आहे ना? येतो मी. भाल्या, अरे मला वाटलं मलाच उशीर झालाय, तुला पण उशीर झालाय की? बायकांच्या नातं सुद्धा असं सगळं. हं? म्हणजे लगीन झालेलं पहिल्याला उशीर होणारच की. राणादा आज घरातनं बाहेर पडताना बायकून अडवलं आणि म्हणाली शिरा खाऊन जावा की. आज गड्या गाजरा शिरा खाऊन आलोय. पाटक बाईनी लय जालिम उपाय सांगितलं आपल्याला. येळ दिलं की सगळं ठीक होतंय बघ. आज गाजराचा शिरा, उद्या काय मिळणार कोणास ठाऊक. मग बरकत काय एवढा वैतागला माझ्यावर? याला शिरा मिळतोय, मला वैताग होय. अरे काय चाललंय दोघांचं गुलुगुलू? तालीम करायची आहे का गप्पा हाणत बसायचा बाहेर? तू पिशवी पिशवी घेतो.
वस्ताद मी आलोच एका मिनिटात. तू ये परत तालमीत, तुला दाखवतो चिंगा माझा. हो अंजली बाई, ते बघ मग आता कधी? काय कधी? ते येळ येळ द्यायचं. कसला वेळ? ते नाही का तुम्ही म्हणला होतात नातं गंजू द्यायचं नसेल तर येळ द्यायचा. ते भाल्याला काल सांगितलं होतं ते. अच्छा ते होय. तुम्ही सांगितलं तसं त्यानं केलं. आज त्याला गाजराचा शिरा मिळाला. आणि आपलं बी ते ते दोस्तीचं नातं आहे ना व, म्हणून येळ कधी देणार? आता तरी मी शाळेला आणि मुलांना वेळ देणार आहे. शाळा संपली की मग तुम्हाला वेळ देऊ, चालेल? चालतंय की. बोला, सच्चा पैलवान कोण? आणि सच्चा पैलवान कोण? सच्चा पैलवान कोण? वस्ताद अहो ते असं काय करताय सा? मला येऊ द्या की तालमीत. कशाला? अरे हे सगळे काय म्हणतात ते ऐकतोय ना व? आणि त्यातलं काय लक्षण राहिलं तुझ्यात सांग की. राणा, अरे सच्चा पैलवान राहिला नाहीस तू आता, सवडीचा पैलवान झालायस. सवड असली तरच तालीम दिसते तुला. अहो ते तसं काय नाही, ते जरा काम होती म्हणून तालमीला खाट झालं. वा रे वा, म्हणजे तू एकटाच कामाचा आणि बाकी सगळी बिनकामाची वय. अरे ह्यो भाल्या बघ, अरे ह्योच खरा सच्चा पैलवान. बायका पोरं आणि दुनियाभरची सगळी कामं सांभाळून तालीम करतोय बिचारा. तेव्हा आजपासून ह्योच खरा सच्चा पैलवान. पण मी कर्मचारी नाही का? ब्रह्मचारी? अरे 1000 वेळा बघितलंय मी बाई संग बोलताना. नुसतं बोललं म्हणून काय होत नसतंय. आता तू मला शिकव. मी मरून करून ह्या माझ्या पट्ट्यासनी डाव शिकवतोय आणि तू बाहेरचं काहीतरी शिकवून येऊन इथं उलट शिकव. काय तर म्हण बर का मेंदू. अहो वस्ताद, अहो खरंय ते. आपल्याला इथंच तो छोटा मेंदू. हे तुझं ज्ञान तालमीच्या बाहेर. माझ्या पुढे तुझी शिफारस चालू देणार नाही मी. आणि ऐका रे सगळे, भाल्यात आजपासून आपल्या तालमीचा सच्चा पैलवान. आज माझा 1 नंबरचा पट्ट्या. चालतंय. मला फक्त तालमीत येऊ द्या, मी परत बनवून दाखवीन सच्चा पैलवान. ठीक आहे, पण लक्षात ठेव, तालमीत टायमात यावं लागल. दांड्या मारायच्या नाहीत आणि बाकीच्या पैलवानासनी काही वाईट वांगाळ ज्ञान सांगायचं नाही. ये, आज तू नुसती कसरत कर. संध्याकाळी तुला 4 डाव जास्त खेळवतो. तो बघू आता किती दम राहिलाय तो. परत संध्याकाळी टायमात तालमीला यायचं. शाळा संपली की मग तुम्हाला वेळ देऊ. संध्याकाळी तर बाई भेटू म्हणल्यात. आता